धुळे महानगरपालिकेच्या आगामी महासभेत मांडण्यात येणाऱ्या 150 कोटी रुपयांचा कर्ज प्रस्तावावरून शहरातील राजकारण तापले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रस्तावाला तीव्र विरोध करत महापौरांना निवेदन दिले आहे। अमृत 2 योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी महानगरपालिकेचा 30% हिस्सा भरण्यासाठी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्ट कंपनीमार्फत 150 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला आहे। मात्र आधीच कोट्यवधींच्या कर्जात बुडावलेल्या मनपाला हे नवे कर्ज घेण्याचा अधिकारच नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की महानगरपालिकेवर LICचे तापी योजनेचे तब्बल 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत आहे। खुल्या बाजारातील 100 कोटींची कर्ज, पाटबंधारे विभागाची थकबाकी तसेच इतर आर्थिक देणे असताना नव्याने कर्ज घेणे म्हणजे मनपाच्या आर्थिक मुळावर घाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे। यावेळी मनपातील आधीच्या पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला। 136 कोटींची योजना पूर्ण झाल्याचे दाखवले गेले, मात्र आजही धुळेकरांना 8-8 दिवस पाण्याची वाट पाहावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला। त्याचप्रमाणे मलनिस्सारण योजनेतही तांत्रिक नियम डावलून केवळ बिले काढण्यासाठी कामे सुरू असल्याचा दावा करण्यात आला। कर्जाचे हप्ते GST अनुदानातून वळते करण्याच्या तरतुदीमुळे भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, विकास कामे आणि दैनंदिन खर्च अडचणीत येतील असा इशाराही शिवसेनेने दिला आहे। हे कर्ज म्हणजे शेटांची मलाई आणि जनतेचा माथी भुर्दंड अशी घणाघाती टीका यावेळी करण्यात आली। महापौरांनी हा ठराव महासभेत मंजूर करू नये, अन्यथा धुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, प्रशांत ठाकूर, नरेंद्र परदेशी, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, पंकज बारसकर, कपिल लिंगायत, गोकुळ बडगुजर, सूरज भावसार, इशितिया कसारी आणि तेजस सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। उद्या धुळे महानगरपालिकेची जी महासभा होणार आहे त्या महासभेमध्ये 150 कोटी रुपये कर्ज काढण्याचा ठराव त्या ठिकाणी मांडला जाणार आहे। काही नगरसेवक त्या ठिकाणी तो ठराव मांडणार आहेत। त्या ठरावाच्या संदर्भामध्ये आज आम्ही माननीय महापौर मॅडम यांना या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलं की धुळे महानगरपालिकेची स्थिती अत्यंत भयानक असून आधीच धुळे महानगरपालिकेवरती 400 ते 450 कोटी रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी आहे। धुळे महानगरपालिका ही डिफॉल्टर म्हणून आधीच घोषित झालेली आहे। तापी पाणी पुरवठा योजनेचे 250 कोटी असतील किंवा खुल्या बाजारातील 100 कोटी कर्ज असेल, पाटबंधारे खात्याचं 12 कोटीचं कर्ज असेल, ते सोडून या ठिकाणी 20 कोटीच्या ज्या रकमा आहेत, अनामत रकमा, त्या देखील महापालिकेने त्या ठिकाणी वापरून टाकलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये MOI म्हणजे महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड या बँकेकडून आपण जे कर्ज त्या ठिकाणी घेणार आहोत त्या कर्जाची परतफेड ही आपल्याला 150 कोटीच्या अगेन्स्टमध्ये 350 ते 400 कोटी रुपये करावी लागणार आहे। आणि महापालिकेने या संदर्भाचे संपूर्ण अधिकार त्यावेळेला प्रशासक असताना अमिता दगडे पाटील यांना दिलेले होते। म्हणजे या ठिकाणी या महानगरपालिकेचे कारभारी जे नगरसेवक आहेत त्यांचे जे हक्क आहेत त्या हक्कांवरती त्या ठिकाणी गदा येते। त्या नगरसेवकांच्या, महापौरांच्या हक्कावरती गदा येऊ नये आणि याच्यामध्ये परस्पर आयुक्तांनी कुठल्याही प्रकारचे ठराव करू नये याकरता आम्ही निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे मागणी केलेली आहे की 150 कोटीचं हे जे कर्ज आहे ते आपल्याला जो त्या ठिकाणी GSTचं अनुदान मिळणार आहे त्या GSTच्या अनुदानामधनं महापालिकेला त्या ठिकाणी पेड करावं लागणार आहे। पण या GSTच्या अनुदानामधनं सध्या धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार असतील, पेन्शनधारकांचे पगार असतील किंवा दैनंदिन खर्च आणि नगरसेवकांना मनपा विकासाचा फंड हा दिला जातो। तर या धुळे महानगरपालिकेचा दैनंदिन विकासाचा खर्च देखील भागवला जाणार नाही अशी परिस्थिती येणाऱ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। अत्यंत अवघड असा हा विषय आहे। धुळे महानगरपालिकेचे जेवढी 75 ते 80 नगरसेवक आहे सगळ्यांनी या ठिकाणी अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी या ठरावाचं वाचन करावं, किंबहुना हा ठराव समजून घ्यावा, तरच या ठरावाच्या बाजूने त्या ठिकाणी आपलं मत नोंदवावं।